Hello, dear students. Today I am going to teach you ninth class lesson, The Fun They Had. The fun they had means त्यांनी अनुभवलेली मजा. The fun they had is an imaginary and scientific write-up by American writer Isaac Asimov. It is set in the year 2157. The children learn by sitting in their home by mechanical teachers. Tommy, 13 years old boy, found an old book in the attic. Margie, 11 years old girls, asked information about that book. Actually, they have plenty of telebooks and their TV screen contains a million books. They are surprised to see the old book. It is about school. तर आज आपण त्यांनी अनुभवलेली मजा हा इयत्ता 9वीतील पहिल्या युनिटमधील हा पहिला चॅप्टर पाहणार आहोत. 1.2 द फन दे हॅड असं या पाठाचं नाव आहे आणि त्यांनी अनुभवलेली मजा हा पाठ भविष्यकाळामध्ये लिहिलेला आहे. आता आपण म्हणतो की भूतकाळात लिहिलेला असतो, पण भविष्यकाळात म्हणजे 17 मे 1957 मध्ये शाळेचं वातावरण, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वातावरण कसं असेल याविषयी लिहिलेलं आहे. जसं आज तुम्ही मोबाईलवरती व्हिडिओज पाहता की आम्ही शिक्षक ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतोत आणि तुम्ही घरी बसून शिक्षण घेता. तसंच भविष्यामध्ये 2157 मध्ये अशाच पद्धतीचं शिक्षण चालू असेल असं लिहिलेलं आहे. जसं आज लॉकडाऊनमुळे आपण मेकॅनिकल टीचरसारखं मोबाईल स्क्रीनसमोर बसून तुम्ही शिक्षण घेता, तसं या पाठामध्ये 13 वर्षाचा हा टॉमी आणि 11 वर्षाची मार्गी ही त्यांच्या घरात बसून त्यांच्या मेकॅनिकल टीचरकडून शिक्षण घेतात आणि त्यांना मात्र हे शिक्षण घेत असताना टॉमीला त्याच्या माळ्यावरती एक जुनं पुराणं पुस्तक सापडतं आणि ते शाळेविषयी त्यामध्ये माहिती लिहिलेली असते. आणि त्याच वेळेस मात्र मार्गी त्याच पुस्तकाची माहिती विचारते. म्हणजे ते पुस्तक म्हणजे शाळा या संकल्पनेवर आधारित आहे. वी विल स्टार्ट दिस लेसन. Margie even wrote about it that night in her diary. त्या रात्री मार्गीने तिच्या डायरीमध्ये लिहिलं. काय लिहिलं? On the page headed 17 May 2157 she wrote. म्हणजे 17 मे 1957 या हेडलाईन खाली तिनं लिहिलं. म्हणजे ही हेडलाईन खाली लिहिलं तिनं. टुडे टॉमी फाउंड अ रियल बुक. आज टॉमीला एक रियल बुक सापडलं, खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते खूपच जुनं पुस्तक होतं. Margie's grandfather once said that
when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्गीज ग्रँडफादर, मार्गीचे आजोबा वन सेड, एकदा म्हणाले की when he was a little boy his grandfather told him, की ते ज्यावेळेस लहान होते त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितले होतं that की there was a time when all stories were printed on paper, की एकेकाळी खूप वर्षापूर्वी या सर्व गोष्टी, या सर्व कथा, स्टोरीज या कागदावर छापून दिल्या जायच्या, छापल्या जायच्या. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. त्यांनी turn the pages which were yellow and crinkly, त्यांनी ती पिवळी पडलेली आणि क्रिंकल मीन्स दुमडलेली, सोळामोळा झालेली, ती चुरगाळलेली पाने पुस्तकाची उलटली. and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. म्हणजे जसं एरी स्क्रीनवरती जसे हलत राहायला पाहिजे होतं तसं न इकडं तिकडं सरकता न हालता फक्त स्थिर राहिलेलं ते शब्द वाचायला त्यांना अतिशय गंमत वाटली. अँड देन वेन दे टर्न बॅक टू द पेज बिफोर, आणि त्यांनी पुन्हा मागचे पानं उलटून पाहिलं. इट हॅड द सेम वर्ड्स ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इन द फर्स्ट टाइम. त्यांनी उलटून पाहिलं तर काय, त्या पेजवरती तेच शब्द होते जे त्यांनी पूर्वी वाचले होते, म्हणजे त्याच्या अगोदर वाचले होते. गी मीन्स हेर आर शी शी असा अर्थ होतो. सेड टॉमी, टॉमी म्हणाला. व्हॉट अ वेस्ट, काय हे वेस्टेज आहे जे उपयोगात नाही. व्हेन यू आर थ्रो विथ द बुक यू जस्ट थ्रो इट अवे. आय गेस बहुधा म्हणजे पुस्तक वाचून संपलं की ते फेकून देत असावेत असं मला वाटते. आय गेस असं मला वाटते. आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव अँड अ मिलियन बुक्स ऑन इट. आपल्या कसं टी व्हीच्या स्क्रीनवरती लाखो पुस्तकं आहेत. अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि आणखीन बरीच पुस्तकं त्यामध्ये बसू शकतील. आय वुडंट थ्रो इट अवे, पण मी मात्र तसं करणार नाही. कसं, मी काय ते फेकून देणार नाही. म्हणजे पुस्तक, जुनं पुस्तक कसं असते, वाचलं की, आज सुद्धा आपण वाचलं की पुस्तक बाजूला ठेवतो. जसं तो म्हणतो की ते वाचलं असेल आणि फेकून दिलं असं देत असतील. परंतु I have a lot of million books on our television screen. म्हणजे आपल्याकडे आज भरपूर पुस्तके, जे पाहिजे ते आपल्याला आता मोबाईलवरती जसं पुस्तकाचं नाव टाकले की आपल्यासमोर PDF फाईल पुस्तक ओपन होतं. पण त्यावेळेस मात्र ते फेकून देत असावेत. आय वुडंट थ्रो इट अवे, पण मी मात्र ते फेकून देणार नाही. सेम विथ माइन सेड मार्गी. मार्गी म्हणाली, मी पण तसंच करेन, मी पण तसंच केलं असतं. आहे की नाही. सी वॉज 11 अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ती 11 वर्षाची होती मार्गी. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलिबुक्स ॲज टॉमी हॅड. ती 11 वर्षाची होती आणि
तिनं मात्र टॉमी इतकी ही टेली पुस्तके वाचली नव्हती. ही वॉज 13, कारण का टॉमी हा 13 वर्षाचा होता. टॉमी 13 वर्षाचा होता. शी सेड, मार्गी म्हणाली, व्हेअर डिड यू फाइंड इट? अरे तुला हे पुस्तक कोठे सापडलं? इन माय हाऊस. ही पॉइंटेड विदाउट लुकिंग बिकॉज ही वॉज बिझी रिडिंग. आणि त्यानं तिला असं दर्शवलं, असं दाखवलं की तिच्याकडे न बघता नुसतं खुनानं तिला सांगितलं, कारण का तो वाचण्यामध्ये तल्लीन झाला होता. ही वॉज बिझी रिडिंग. तो वाचण्यामध्ये मग्न झाला होता आणि तो म्हणाला तिच्याकडे न बघताच खुणवत, इन माय हाऊस, ते माझ्या घरात सापडलं. इन द ॲटिक, आणि कुठे? ते माझ्या माळ्यावरती सापडलं. ॲटिक मीन्स माळा, म्हणजे 2 मजली घर असते ना, वरचा मजल्याला माळा असं म्हणायचे पूर्वी. इन द ॲटिक, ते मला माझ्या माळ्यावरती सापडलं. व्हॉट्स इट अबाउट? ते पुस्तक कशाविषयी आहे? स्कूल. पुस्तक ते शाळेबद्दल आहे. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल. आणि ती म्हणायला लागली, ती स्कॉर्नफुल झाली, थोडंसं आश्चर्यचकित झाली, तिरस्कारणे दृष्टीनं म्हणाली, शाळा? शाळेबद्दल? व्हॉट देअर टू राईट अबाउट स्कूल? हे शाळेबद्दल काय लिहायचं बरं? आय हेट टू स्कूल. मला तर शाळा आवडतच नाही. मला तर शाळेचा खूप तिटकार आहे. मार्गी ऑलवेज हेटेड अ स्कूल बट नाऊ शी हेटेड इट मोर दॅन युअर. कारण का मार्गीला नेहमी शाळेचा तिरस्कार वाटायचा, तिला शाळा आवडायची नाही. पण आता तर शी हेटेड इट मोर दॅन युअर, तिला आता तर शाळेचा आणखीनच चिटकारा वाटू लागला. द मेकॅनिकल टीचर हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटिल हर मदर हॅड शेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आणि मार्गी आणि टॉमी हे त्यांच्या घरामध्ये मेकॅनिकल टीचर करून शिकवणी घेत होते. आणि तिचा मात्र घरामधला मेकॅनिकल टीचर म्हणजे रोबोट टाईप असायचा, तो मात्र तिला हॅड बीन गिविंग हर टेस्ट आफ्टर टेस्ट इन जिओग्राफी, तो मात्र तिला एका पाठोपाठ एक भूगोलाच्या टेस्ट देत होता. टेस्ट नंतर टेस्ट, टेस्ट झाली की टेस्ट. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स अंटिल हर मदर हॅड सेकन हर हेड सॉरोफुली अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर. आणि ती मात्र जसा जसा ते परीक्षा घेत होता तसं हिची त्या परीक्षेमध्ये कामगिरी चांगली होत नव्हती. आणि याबद्दल तिच्या आईला खूप वैताग आला होता. आणि ती मात्र हर मदर हॅड सेकन हर हेड सॉरोफुली, आणि दुःखी कष्टाने वैतागून ती मात्र असं डोक्याला हात लावून बसली होती. अँड सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्टर, आणि तिने म्हणजे मार्गीच्या आईने त्या मार्गीला तिला काउंटी इन्स्पेक्टरकडे पाठवलं, म्हणजे तिकडे त्याच्याकडे घेऊन गेली. जसं आजसुद्धा विद्यार्थी मित्र, तुम्हाला एखाद्या परीक्षेत मार्क्स पडू नयेत, मार्क्स पडल्यानंतर पडले नसल्यास तुम्हाला कसं वाटतंय? थोडंसं वाईट वाटते ना. तसंच शी हॅड बीन डुईंग वर्स. मार्गी मात्र परीक्षेमध्ये तिची उत्तम कामगिरी करत नव्हती, म्हणजे तिला चांगले मार्क्स येत नव्हते. आणि तुमचे सुद्धा बघा, तुम्हाला एखाद्या परीक्षेत मार्क्स येऊ नये, तुमचे आईवडील मात्र तुमच्यावर रागावतात की नाही? तसं मार्गीची आई रागावली आणि तिने वैतागून असं डोक्याला हात लावून बसली. आणि तिने शेवटी काउंटी इन्स्पेक्टर होता त्याच्याकडे तिला पाठवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन विथ अ रेड फेस. तो काउंटी इन्स्पेक्टर कसा होता? लाल लाल चेहऱ्याचा, एक गोल गोल गुटकासा
चेहरा असलेला बुटका माणूस होता. अँड माणूस म्हणजे काउंटी इन्स्पेक्टर, मेकॅनिकल टीचर. अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स विथ डायल्स अँड वायर्स. आणि त्याच्याकडे डायल्स म्हणजे वायर्स ही भरलेली एक खूप अशी अख्खी पेटी होती. जसं मेकॅनिक असतात ना, मेकॅनिकल कसं असते, संपूर्ण मेकॅनिकचं ते लागणारं साहित्य असते, वायर्स असतात, मार्तोल्स असतात, वेगवेगळे चिमटे असतात, त्या पद्धतीनं त्याची पेटी मात्र खूप भरलेली होती. ही स्माइल्ड ॲट मार्गी. त्यानं मार्गीकडं बघितलं आणि स्मित हास्य केलं, स्माईल केली. अँड गेव हर ॲन ॲपल. आणि त्याने मार्गीला एक सफरचंद खायला दिलं. देन टूक द टीचर अपार्ट. आणि मग टीचरचे तुकडे वेगवेगळे केले गेले, म्हणजे टीचरचे तुकडे केले. अपार्ट, अपार्ट मीन्स तुकडे करणे. मार्गी हॅड होप्ड द वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन. आणि मार्गीला वाटलं होतं की त्याला पुन्हा कसं जोडायचं हे त्याला माहितीच नसेल. बट ही न्यू हाऊ ऑल राईट. परंतु त्याला मात्र ते सर्वच माहिती होतं, त्याला बरोबर माहिती होतं. अँड आफ्टर अँड आवर ऑर so there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. आणि नंतर एका तासानंतर तो दुरुस्त होऊन तयारी झाला. आणि तो कसा होता बरं? लार्ज अँड ब्लॅक अँड अगली. मोठा, काळा आणि कुरूप होता, की ज्याचा बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेर शोन, की ज्याच्या मोठ्या स्क्रीनवरती, पडद्यावरती सर्व चॅप्टर्स, धडे दाखवले जायचे. आणि द क्वेश्चन्स वेर आस्क्ड. आणि त्यामध्ये लगेच प्रश्न विचारले जायचे. That wasn't so bad. That wasn't so bad. पण ते मात्र एवढं अवघड नव्हतं. The part Margie hated the most was the slot where she had to put homework and test papers. आणि पण मार्जीला मात्र ते आवडायचं नाही. तो गृहपाठ, ते चाचणीचे परीक्षे, पेपर्स ते तिला द्यावे लागायचे आणि त्या विभागाचे तिला ते पेपर्स द्यावे लागायचे. हे मात्र तिला आवडत नव्हतं. She always had to write them out in a punch code they made her learn when she was 6 years old, and the mechanical teacher calculated the marks in no time. आणि तिला मात्र ती 6 वर्षाची असतानाच तिला पंचकोड शिकायला लावलं होतं, म्हणजे जी सांकेतिक लिपी असते. आणि त्या लिपीमध्येच तिला उत्तरं लिहावी लागत असायची. आणि मग ती संपूर्ण उत्तरं लिहिणं झाली की द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि मेकॅनिकल टीचर मात्र काही वेळ न लावता, काही क्षणामध्ये तिचे गुण काउंट करून तिच्यासमोर ठेवायचा, म्हणजे तिचे गुण सहज मोजायचा. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड अँड पॅटेड मार्गीज हेड. आणि त्याचं काम पूर्ण झाल्यावर इन्स्पेक्टरने मार्गीकडे बघून स्मित हास्य करून मार्गीच्या डोक्यावर थोडं असं पॅटेड केलं. पॅटेड मीन्स तिच्या डोक्यावर थोपटलं. अँड ही सेड टू हर मदर. आणि तो काउंटी इन्स्पेक्टर तिच्या आईला म्हणाला, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. मार्गीच्या आईचं नाव जोन्स होतं. आणि तो तिच्या आईला म्हणाला, मिसेस जोन्स, या छोटीशा चिमुकलीची काही चूक नाही.
आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड लिटल टू क्विक. मला वाटतं की हा जो भूगोलाचा सेक्टर विभाग आहे तो खूप जलदपणे पुढे जात होता. गिअर्ड मीन्स लिटल टू क्विक म्हणजे जलद पुढे जात होता. म्हणजे या जिओग्राफी सेक्टरचीच चूक होती, प्रॉब्लेम होता. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स. असं बऱ्याच वेळा घडत असतं. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10 year लेवल. आता मात्र काही चिंता करण्याची गरज नाही. त्याचा वेग मी स्लोली केलेला आहे. म्हणजे 10 वर्षापर्यंतचा त्याचा लेवल, त्याचा ॲव्हरेज मी आणलेला आहे. त्यामुळे तो आता जसं पाहिजे त्या पद्धतीनं तो मंद हळूपणे तो अभ्यासक्रम दाखवेल, चालू ठेवील. ॲक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. आणि तो म्हणतो खरं म्हणजे तिची जी प्रगती आहे तिचा आलेख मात्र व्यवस्थितरित्या आहे, सॅटिस्फॅक्टरी, समाधानकारक आहे. तिचा जो अभ्यासातील प्रगती आहे ना ती खूप समाधान आहे असं तो तिच्या आईला सांगत आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. आणि पुन्हा त्या काउंटी इन्स्पेक्टरने मार्गीच्या डोक्यावर पुन्हा असं हळुवारपणे तिला थोपटलं. तिच्या डोक्यावर त्याने थोपटलं. आणि थोपटल्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गीला मात्र दुःख वाटलं. ती निराश झाली. का निराश झाली? शी हॅड बीन होपिंग दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. तिला वाटलं की त्या टीचरला आता पूर्णपणे काढूनच टाकतील. टीचर अवे ऑल टुगेदर, एकदाच त्याला बाहेर काढून फेकून देतील. दे हॅड वन्स टेकन टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. कारण का? बिकॉज द हिस्ट्री सेक्टर हॅड ब्लँक्ड आउट कम्प्लिटली. तिला वाटलं की एकदा त्यांनी जवळजवळ 1 महिनाभर टॉमीच्या टीचरला काढूनच नेलं होतं त्या इन्स्पेक्टरला. कारण त्या टॉमीच्या हिस्ट्री विभाग जो होता तो मात्र पूर्णपणे ब्लँक झाला होता, रिकामा झाला होता, म्हणजे नाहीसा झाला होता, म्हणजे उडून गेला होता असं तिला वाटलं. त्यामुळे तिला वाटलं की आपला बी आता हा जिओग्राफी सेक्टर तो काढून नेईल एकदाचा. 1 महिनाभर आपल्याला शांत म्हणजे अभ्यास राहणार नाही. जसं आता तुम्हाला कसं वाटतंय, शाळा नाही, काही नाही, अभ्यास शिक्षक घेणार नाहीत, गृहपाठ देणार नाहीत, आपल्या मनावरतीच अभ्यास करायचा आहे की नाही. मुलांना शाळा असताना सुट्टी म्हटलं की किती आनंद व्हायचा आहे की नाही. सुट्टी म्हटलं की सर्व मुलं वर्गात एकदाच म्हणायची सर सुट्टी द्या, सुट्टी द्या, आहे की नाही. तसं अशा पद्धतीनं मार्गीला वाटायला लागलं की एकदाची 1 महिना किटकिट थोडीशी बंद होईल, अभ्यास वगैरे करण्याची गरज नाही, हे जिओग्राफी सेक्टरला काढून नेतील टॉमीच्या हिस्ट्री सेक्टरसारखं. पण तसं मात्र काही झालेलं नाही. सो शी सेड टू टॉमी. म्हणून ती टॉमीला म्हणाली, व्हाय वुड एनीवन राईट अबाउट स्कूल. का बरे कोणी शाळेविषयी लिहिल. तिला वाटायला लागलं कुणी शाळेबद्दल का बरं लिहिल. टॉमी लुक्ड ॲट हर विथ व्हेरी सुपरियर आईज. आणि टॉमीनं मार्गीकडे सुपरियर आईजनं बघितलं. म्हणजे थोडं असं एका वृत्तीनं वेगळंच असं बघणं. म्हणजे समजा एखाद्याला काही प्रश्न विचारावा, त्या तुमच्या मित्राला येत असावा आणि त्याला विचारलं की तो तुमच्याकडे कसा बघतो, तुला प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे. म्हणजे मिजाजखोरपणे त्यानं पाहिलं आणि तो तिला म्हणायला लागला. काय म्हणायला लागला? बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल स्टुपिड. अगं वेडे, कारण का त्या काळामध्ये आपल्यासारखी शाळा नव्हती.
आपल्यासारखी शाळा नाही. कशी आहे शाळा ती? धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. ती एक खूप जुन्या प्रकारची शाळा आहे. दॅट की दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो. ती खूप शेकडो वर्षापूर्वीची जुन्या प्रकारची शाळा आहे. त्याला खूप वर्ष झालेली आहेत. ही ॲडेड लॉफ्टली प्रोनाउन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो. आणि शेकडो वर्षापूर्वीची जुनी शाळा. तो थोडं उच्च स्वरामध्ये लॉफ्टली ॲडेड, थोडंसं मोठ्या गर्विष्ठपणामध्ये त्यानं ते शब्द, प्रत्येक शब्द तिथला सावकाशपणे उच्चारत पुढे म्हणाला की सेंचुरीज ॲगो, खूप वर्षापूर्वी, अनेक शतकापूर्वी ची ती शाळा होती. मार्गी वॉज हर्ट. मार्गी वॉज हर्ट कारण का मार्गीला मात्र खूप वाईट वाटलं. हर्ट, ती दुखावली गेली. आणि काय तर वेल आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. आणि ती म्हणायला लागली की आता मला काय ठाऊक आहे अनेक वर्षापूर्वी शाळा कशी होती. आय डोंट नो, मला माहीत नाही. व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो. खूप वर्षापूर्वी शाळा कशी होती मला तरी का माहीत. शी रीड द बुक ओवर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल देन सेड. आणि ती लगेच टॉमीच्या असं पाठीमागे उभा राहून ती पुस्तक वाचायला लागली पाठीमागून. आणि त्या पुस्तकात डोकावलं आणि नंतर देन सेड, ती म्हणाली एनिवे दे हॅड अ टीचर. आणि ती म्हणाली तसंही त्यांना तेव्हा शिक्षक असायचे. एनिवे दे हॅड अ टीचर, त्यांना शिक्षक होते. टॉमी सेड शुअर दे हॅड अ टीचर बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर. हो नक्कीच त्यांना त्या काळात शिक्षक होते. परंतु इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, परंतु ते रेग्युलर टीचर नियमित शिक्षक नव्हते. आपल्यासारखे जसं आता आपल्याला कसे नियमित शिक्षक आहेत. एक सेक्टर मेकॅनिकल जिओग्राफी सेक्टर विभाग म्हणलं की तेच शिक्षक, हिस्ट्रीचं तेच त्या मशीन पुढे जाऊन बसायचं आणि शिकायचं, जसं आता तुम्ही शिकत आहात. तसं ती नियमित आपल्यासारखे शिक्षक नव्हते. इट वॉज अ मॅन. ते कोण होते? ते माणूस होते, ते मानव होते. अ मॅन. मार्गी म्हणाली अ मॅन, हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर. माणूस कसा शिक्षक असू शकेल बरं. कारण का मार्गीने मात्र शिक्षकाला पाहिलेलं नव्हतं ना, त्यामुळे ती म्हणाली की माणूस कसा शिक्षक असेल बरं. ती असा विचार करू लागली. वेल ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल थिंग्स अँड गेव देम होमवर्क अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स. होय, हो, त्या काळात माणूस शिक्षक होते की ते शिक्षक टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स, ते मुलांना आणि मुलींना गोष्टी सांगायचे. अँड गेव देम होमवर्क, ते त्यांना गृहपाठ द्यायचे. अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स, आणि ते वर्गामध्ये त्या मुलांना आणि मुलींना प्रश्न विचारायचे. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ. माणूस इतके हुशार नव्हते, इतका बुद्धिमान माणूस नव्हता. शुअर ही इज. काय म्हणतो नक्कीच, हो तो हुशार होता. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. जसं माझ्या शिक्षकाला जेवढं माहिती आहे ना, तेवढं माझ्या वडिलांना सुद्धा माहिती आहे. असं या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी संभाषण चालू आहे. तर हा चॅप्टर खूप मोठा आहे, म्हणून आपण याचे 2 भाग करूयात. हा फर्स्ट पार्ट आज आपण येथेच थांबूया. नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या तासामध्ये पाहूया. तर अशा पद्धतीनं आपण बघितलं की मार्गी आणि टॉमी हे मेकॅनिकल टीचर म्हणजे एक प्रकारचे रोबोट त्यांना शिकवायचे. आणि शिकवत असताना ते मात्र त्यांचा एक
अभ्यासाची स्टडी रूम असायची, त्यामध्ये संपूर्ण सेक्टर असायचं. हिस्ट्री सेक्टर, हिस्ट्री मेकॅनिकल टीचर, जिओग्राफी मेकॅनिकल टीचर, लँग्वेज मेकॅनिकल टीचर, म्हणजे प्रत्येक असे विभाग असायचे. आणि ते त्या ठिकाणी त्या खोलीमध्ये जाऊन, खोलीमध्ये असे अनेक रोबोट म्हणजे मेकॅनिकल टीचर असायचे आणि एकटाच विद्यार्थी त्या मशीन पुढे शिकायचे. अशा पद्धतीचं त्यांना माहिती होतं. परंतु त्यांना एक जुनं पुस्तक सापडतं आणि सापडल्यामुळे मात्र ते त्या पुस्तकाविषयी विचार करायला लागले. त्यांना माहितीच नाही ना, विचार करायला की शाळेमध्ये माणूस शिक्षक असायचा. ते अशा पद्धतीनं ते विचार करू लागले. पुढच्या पाठामध्ये आपण कशा पद्धतीने त्यांचं संभाषण आहे ते पाहू.